नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज बेत ठरलेला आहे मासे करण्याचा। बघू मासे मार्केटमध्ये काय भेटतं ते। आमच्या एरियामध्ये छोटंसं मार्केट आहे, फिश मार्केट। तर तिथेच आम्ही दरवेळेस फिश घेतो। तर तुम्हाला ते मार्केट पण दाखवेन आणि बघू कसे आणि कोणते मासे भेटत आहेत ते आणि त्यांचा काय रेट आहे ते। तर चला तर मग जाऊयात। पापलेट पूर्ण कसे सुरमई 500 पाव ही 350 पाव, पापलेट 100 एक 500 का झालं 500 रुपये पाव। प्रॉन्स प्रॉन्स गेले बघा। खूप दिवसातून मासे खरेदी करत होतो, त्याच्यामुळे त्याचे रेट्स तर आम्हाला काही माहीत नव्हते जास्त वाढलेत की कमी झालेत ते। पण एवढंच समजलं होतं की सुरमई 2500 ते 2000 रुपये किलो होती आणि पापलेट 1200-1300 रुपये किलो होते। बाकीचे काही वेगवेगळे असे रेट होते त्यांचे। तर आम्हाला जे पाहिजे ते मासे आम्ही घेतले आणि घरी निघालो। तर अशा पद्धतीने फिश मार्केटमध्ये जाऊन आलो आम्ही। भरपूर सारे मासे होते तिथं, वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे रेट होते त्यांचे। तर मला जे पाहिजे होते ते मासे घेऊन आलेले आहे मी। तर मी सुरमई, पापलेट आणि कोळंबी घेऊन आलेली आहे। तर मला पापलेट आणि कोळंबी खूप आवडते आणि हावना सुरमई आवडते। तर आम्ही तेवढेच 3च गोष्टी आणलेल्या आहेत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी पहिल्यांदा चहा घेऊन घेते। चहाचा टायमिंग झालेला आहे, चहा पिलं की मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। चहा पिऊन झाल्यानंतर मस्त असे मासे सगळे 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतले चांगले आणि मग इथे मॅरिनेशन करायला घेतलं होतं मी। पाटीमध्ये 1.5 चमचा चटणी, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर असं घेतलं होतं। अर्धा लिंबू पिळून घेतला होता। आता तुम्ही काय करू शकता, फिशला डायरेक्ट हळद, लिंबू, मिठाने मॅरिनेशनसुद्धा करून घेऊ शकता। पण मी ते डायरेक्ट मसाल्यामध्ये मॅरिनेशन करून घेते आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि हिरवं वाटणसुद्धा टाकून घेतलं। तर हिरव्या वाटणामध्ये मी मिरची 2 मिरच्या घेतल्या होत्या, त्याच्यानंतर 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि अर्धा आल्याचा तुकडा घेतला होता आणि कोथिंबीर घेतली होती। हे सगळं मी छान असं बारीक करून घेतलं होतं मिक्सरमध्ये आणि मग ह्याचं एक सगळ्या वाटणाची पेस्ट तयार करून घेतली आणि मग ते माशांना लावले। तर मी थोडंसं बाहेरून पण मसाल्याचं पॅकेट आणलं होतं, म्हणजे मॅरिनेशनसाठी फ्रायसाठी लागणार होतं ते। मी जास्त करून तर फिश फ्रायच करणार होते आणि फक्त एकाच पीसचा मी भाजी ग्रेव्ही करणार होते। त्याच्यामुळे मला इथे जास्त मसाला मॅरिनेशनसाठीच लागणार होता। त्याच्यामुळे मी थोडंसं बाहेरचं पॅकेटसुद्धा आणलं होतं इथे। तुम्ही बाहेरून जरी पॅकेट आणलं नाही तरी आहे या साहित्यामध्ये सुद्धा तुम्ही मॅरिनेशन करू शकताय। पण मी थोडंसं बाहेरचं वापरलंच इथे, का तर खूप दिवसापासून फिश खातोय। जवळजवळ मी प्रेग्नन्सीमध्ये काहीतरी एकदाच फिश खाल्लं होतं, त्याच्यानंतर डायरेक्ट आताच फिश खाते। आधीमध्ये मी फिश खाण्यात आला नव्हता, का तर मी फिडिंग करत होते बाळाला आणि मला माहीत नव्हतं की मी विचारलंसुद्धा नव्हतं की मोठ्यांना की फिश चालतो का नाही वगैरे, आणि त्याला मी चारलंसुद्धा नाही आजपर्यंत फिश। तर मी त्याच्यासाठी सुद्धा पहिल्यांदाच ट्राय करत होते फिश आणि आम्ही पण खूप दिवसापासून खात होतो। तर त्याच्यामुळे मी बाहेरचं थोडंसं पॅकेट आणलं होतं। तुम्ही आणा अगर न आणा काही नाही, आपल्या चटणी मिठामध्ये सुद्धा छान मॅरिनेशन होतं। एक एक करून मी सगळ्या फिशला छान असं मॅरिनेशन करून घेतलं। मग उरलेलं जे मसाला होता पाटीमध्ये त्यात सगळ्या कोळंबी टाकल्या आणि त्यातच त्यांना मॅरिनेशन करायला ठेवलं। त्याच्यानंतर मी इथं ग्रेव्हीसाठी वाटण तयार करायला घेते। तर मी खोबरं, टमॅटो, लसूण, आलं आणि कोथिंबीर आणि एक अर्धी हिरवी मिरची जी बिना तिखटाची असते ती वाटणात तयार करून घेतली आणि मस्त अशी ग्रेव्हीसुद्धा तयार करून घेतली। आता ग्रेव्हीचा मी व्हिडिओ बनवला नाही, त्याच्यामुळे नंतर कधीतरी फिश बनवले तर मी तुम्हाला नक्कीच ग्रेव्हीची पण रेसिपी दाखवेन। त्याच्यानंतर मी भातसुद्धा तयार करून घेतला। भाकरी माझ्या झाल्या होत्या ऑलरेडी, मी भाकरी करून घेतल्या होत्या। प्रत्येक वेळेस भाकरीचा व्हिडिओ करत बसला तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो, त्याच्यामुळे मी भाकरीचा व्हिडिओ दाखवलाच नाही।
एकीकडे भात टाकला तर आता दुसरीकडे मी मस्त असे फिश फ्राय करून घेते. बारीक रवा घेतला होता, त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं. आता चटणी मी जास्त वापरत नाही का तर मल्हारलासुद्धा मी चारणार आहे, त्याच्यामुळे नॉर्मलच मी तिखट बनवलं होतं. आणि आता मी एक एक करून असे फिश फ्राय करून घेते. आता म्हणाल की खूप कमी फिश दिसत आहेत का तर आहोंना जास्त फिश आवडत नाही आणि मलाच फक्त फिश जास्त आवडते, त्याच्यामुळे थोडंसंच आम्ही घेतलेलं आहे. आणि मी खाऊन तर किती एकटी खाणार आहे, त्याच्यामुळे जास्त फिश आणले नाही आहे. आणि त्याच्यानंतर श्रावण पण चालू होतो आहे. आता हा व्हिडिओ तुम्हाला आज दिसेल, पण हा ॲक्च्युली मागच्या आठवड्यातला व्हिडिओ आहे, तो मी आज अपलोड करते का तर मला एडिटिंगलासुद्धा टाईम भेटला नाही ते इतके दिवस, म्हणून हा पेंडिंगच राहिला होता. तर अशा पद्धतीने माझी सुरमई फ्राय करून झाली होती. आता मी पापलेट फ्राय करणार होते. आता मी आहे मंगळवेढ्याची, सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्याची. तर आमच्या इथे ना पापलेट, सुरमई, कोळंबी अशातला प्रकार अजिबात इथे भेटत नाही. आमच्या इथे भेटतो मरळ, परत तुम्हाला सांगते वाम, अशा पद्धतीचे गोड्या पाण्यातले मासे भेटतात नदीचे. तर हा पापलेट, सुरमई हा प्रकार ना मला पुण्यात आल्यावरतीच माहीत झालेला आहे आणि जेव्हापासून मी ते खाल्ले ना मला ते आवडतात, म्हणून मी आवर्जून आहोंना माझ्यासाठी सुरमई आणि पापलेट आणायला होते आणि कोळंबीसुद्धा आणायला होते. आता ह्या सगळे व्हिडिओ ना मी यूट्यूबमध्येच बघितलेले आहेत, त्यामुळे मला माहीत झालेले आहेत. तर अशा प्रकारे आम्ही आता जेवण करायला सुद्धा घेतलं होतं. मला जर जेवण करून झालं होतं तर आता आम्ही जेवण करून घेतोय. तर मी पापलेट ट्राय करते, तर खरंच खूप मस्त झालं होतं. तर मला आता जेवण करून झालेलं आहे ऑलरेडी. आता आम्ही जेवण करून घेतो. हो. तर चला, तर मग या व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.